नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर बोलू काही, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर यशवंत माने. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर यशवंत माने यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा या तालुक्यामध्ये माडज या गावामध्ये एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. डॉक्टर माने यांनी उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये गुणवत्ता श्रेणी मिळवून लातूर येथील प्रख्यात दयानंद कॉलेजमधून आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढील वैद्यकीय शिक्षण डॉक्टर माने यांनी नाशिकमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS ही वैद्यकीय शाखेतली पदवी संपादन करून पूर्ण केलं. इथेच DGO ही पदव्युत्तर पदविका आणि त्याचबरोबर DNB ही पदवी देखील त्यांनी मिळवली. त्यानंतर डॉक्टर यशवंत माने यांनी भारतातल्या प्रख्यात मेडिकल कॉलेजमध्ये पॉंडिचेरी इथे GMIPR या संस्थेमध्ये प्रसूतीशास्त्र या स्त्रीरोग विभागात वरिष्ठ रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. तामिळनाडू राज्यातल्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट विभागामध्ये 1 वर्ष ते कार्यरत होते. या ठिकाणीच डॉक्टर यशवंत माने यांनी ऑल इंडिया एंट्रन्स ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन नवी दिल्ली ही परीक्षा उत्तीर्ण करून पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन शिक्षणासाठी ते कोलकाता ते प्रख्यात डॉक्टर BN चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षाची उच्च वैद्यकीय पदवी घेतलेले डॉक्टर यशवंत माने हे महाराष्ट्रातले पहिले डॉक्टर आहेत. डॉक्टर माने यांनी बोस्टन IVF इथून देखील उच्च शिक्षण घेतलं. डॉक्टर यशवंत माने यांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रतिनिधींच्या परिषदांमधून व्याख्याने दिली आहेत. डॉक्टर यशवंत माने यांच्या नाशिक येथील अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये अत्याधुनिक IVF ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरामध्ये 1300हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा यशस्वी जन्म झाला आहे. भारतातल्या इतर कुठल्याही IVF सेंटरमध्ये पेक्षा अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचा सक्सेस रेट जो आहे हा सगळ्यात जास्त आहे. आणि या सगळ्या संदर्भात आज आपण सरांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये बद्दल मी आत्ता बोललो, तर यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या ज्या आजार असतील म्हणा किंवा शस्त्रक्रिया असतील म्हणा, कशा पद्धतीने उपचार त्या ठिकाणी होत असतात? अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये वंध्यत्वावर निगडीत जे काही शस्त्रक्रिया आहेत, तपासण्या आहेत किंवा जे काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ते सर्व केल्या जातात. आता अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये स्टेट ऑफ द आर्ट एंडोस्कोपी सेटअप आहे, जो स्टोर्सचा Image-1 HD सिस्टीम आहे. सुरुवातीपासून आम्ही वी बिलीव्ह दॅट टेक्नॉलॉजी विल मेक डिफरन्स इन डायग्नोसिस. तर जर तुमच्याकडे ते टेक्नॉलॉजिकल ऑप्शन्स असतील, ते डायग्नोसिस करण्यासाठी सोपं होईल, तर तुमची ट्रीटमेंट इझी होते आणि तुमचे प्रेग्नन्सी रेट्स वाढतात. तर आमच्याकडे स्टेट ऑफ द आर्ट एंडोस्कोपी थिएटर आहे. आमच्याकडे लेटेस्ट जे इंडियामध्ये आम्ही फर्स्ट इन्स्टॉलेशन आहे वॉल्युझन E6 नावाच्या सोनोग्राफी मशीनचं, ते आहे. प्लस IVF लॅब तर स्टेट ऑफ आर्टच आहे. आमचं खास अँड्रोलॉजी युनिटसाठी सेपरेट इन्क्युबेटर, कार्बन डायऑक्साईड इन्क्युबेटर आहेत, त्यासाठी सेपरेट चेंबर आहे. प्लस IVF लॅबमध्ये आमच्याकडे तब्बल 6 वेगवेगळे इन्क्युबेटर्स आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही एम्ब्रिओज कल्चर करतो. तर आणि वी ट्राय टू गिव्ह जस्टिस टू ईच अँड एव्हरी एम्ब्रिओज, जेणेकरून त्या एम्ब्रिओला वारंवार डिस्टर्ब नाही केलं जात. आणि एम्ब्रिओज चांगले तयार झाले तर आपल्याला सक्सेस रेट उत्तम मिळतो. नक्की. सर, एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल तर त्याच्यावरती फक्त IVF एवढाच एक मार्ग असतो का? त्याबद्दल नाही, हा गैरसमज आहे. आता बरेचसे पेशंट्स अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकला येतात आणि त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकाची एकच मनामध्ये असतं की आपलं टेस्ट ट्यूब बेबी होणार. पण अनफॉर्च्युनेटली हे चुकीचं आहे. खूप जोडप्यांना नॉर्मल ब्लड टेस्टमध्ये, हार्मोनल टेस्टमध्ये त्यांचं निदान समजतं, त्यावर ट्रीटमेंट केल्यावर प्रेग्नन्सी राहते. काही जणांना सिम्पल टॅब्लेट्सवरती प्रेग्नन्सी राहते. काही जणांना काय एंडोस्कोपी प्रोसिजर करून जो डिफेक्ट आहे तो रेक्टिफाय करता येऊ शकतो. लाईक काही जणांना गर्भपिशवीमध्ये पडदा असतो किंवा गर्भपिशवीमध्ये गाठ असते, ज्याला आपण सबम्युकोझल फायब्रॉइड असतो किंवा गर्भपिशवीमध्ये गाठी असतात. तर ह्या आपण लॅप्रोस्कोपीली आपण क्लिअर करू शकतो. एक आणि काही जणांना सिंपल
IUI नावाच्या ट्रीटमेंटनी पण प्रेग्नन्सी राहते. नक्की सर, IUI बद्दल तुम्ही आता उल्लेख केला IUIचा. हे IUI म्हणजे नक्की काय असतं, त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता? IUI मध्ये 3 गोष्टी बेसिक नॉर्मल पाहिजे सुरुवातीला. एक म्हणजे स्त्रीचे एक तरी गर्भनलिका ओपन पाहिजे, मिस्टरांचे वीर्याचा काउंट 10 मिलियनच्या वरती पाहिजे आणि ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे. IUI मध्ये आपला उद्देश असतो की 2 किंवा 3 स्त्रीबीज तयार व्हावे. नॉर्मली नैसर्गिकरित्या एका स्त्रीला मासिक पाळीच्या 14व्या दिवशी एक स्त्रीबीज तयार होतं, पण IUI मध्ये आपला उद्देश असतो की 2 किंवा 3 स्त्रीबीज तयार व्हावे. त्याला आपण सुपर ओव्ह्युलेशन म्हणतो. मग मासिक पाळीच्या 10व्या दिवसापासून सोनोग्राफी करून आपण बघतो की फॉलिक्युलर ग्रोथ कशी आहे. अच्छा. आणि फॉलिक्युलर स्त्रीबीजाची वाढ कशी होती ती बघतो. आणि जेव्हा स्त्रीबीज एक साधारण 18 मिलीमीटरचं झालं तेव्हा आपण एक इंजेक्शन देऊन तेव्हा 24 तासानंतर पुरुषाचे वीर्याचं सॅम्पल घेतो. वीर्याच्या सॅम्पलमध्ये 99% फ्लुइड असतं आणि 1% स्पर्म्स असतात. अच्छा. आणि त्या स्पर्म्समध्ये पण बरेचसे स्पर्म्स डेड स्पर्म्स असतात, ॲबनॉर्मल स्पर्म्स असतात, इमोटाईल स्पर्म्स असतात. तर IUI मध्ये ते वीर्याचं सॅम्पल घेऊन पहिले त्याची तपासणी केली जाते. तपासणी करून झाल्यानंतर त्यातले बेस्ट स्पर्म सेपरेट करतो. अच्छा. आणि बेस्ट स्पर्म जे हायली कॉन्सन्ट्रेटेड आणि मोटाईल स्पर्म असतात हे डायरेक्टली गर्भपिशवीमध्ये आपण इन्सेमिनेट करतो. बरं. स्त्रीबीज रप्चर व्हायच्या वेळेस. पण समजा सर IUI केलं तर त्याचा जो रिझल्ट आहे हा एकाच सायकलमध्ये येतो का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे जर तो नाही आला तर परत IUI करता येतं का? फाईन, छान प्रश्न आहे. अनफॉर्च्युनेटली IUIचा सक्सेस रेट हा खूप जास्त नाही आहे. एक 10 ते 15% IUIचा सक्सेस रेट आहे. अच्छा. म्हणजे 100 नॉर्मल जोडप्यांचं आपण IUI जर केलं तर 10 ते 15 स्त्रियांनाच फर्स्ट अटेम्पमध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह येतो. तर जेव्हा आपण IUIची ट्रीटमेंटला सुरुवात करतो तेव्हा आपण पेशंटला असं सांगतो की मिनिमम आपण 3 सायकल तरी IUI करायला पाहिजे. बरोबर. जर स्त्रीचं वय 30 वर्षापेक्षा कमी असेल तर. जर 30 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण पेशंटला तसं काउन्सिल करतो की मला 3 महिने तरी वेळ हवा आहे. जर एका स्त्रीला जर फर्स्ट अटेम्पमध्ये रिझल्ट आला वेल अँड फाईन, पण अनफॉर्च्युनेटली जर एका फर्स्ट सायकलमध्ये रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर डिसअपॉइंट किंवा डिस्करेज होण्याची काही गरज नाही आहे. तर आपण सेकंड सायकल किंवा थर्ड सायकलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि जर क्युम्युलेटिव्ह प्रेग्नन्सी रेट जर बघितलं 3 सायकलचे साधारण 40 ते 50% जोडप्यांना IUI द्वारे पण प्रेग्नन्सी राहते. नक्की. आता सर IUI आणि IVF असे 2 गोष्टी आहेत. आता त्यातला जो नेमका फरक आहे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की कन्फ्युजन होतं, IVI म्हणजे काय आणि IVF किंवा माहिती नसतं म्हणूया आपण टेक्निकली लोकांना, तर त्याबद्दल काय सांगता? आता IUI आणि IVF मध्ये लाईक बऱ्यापैकी इट इज टोटली अ डिफरंट ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे. IUI मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण असं करतो, पण IVF मध्ये काय करतो की IVF मध्ये स्त्रियांना इंजेक्शन देऊन सुपर ओव्ह्युलेशन करतो. तर कंट्रोल्ड ओव्हरिन स्टिम्युलेशन म्हणतो. IVF मध्ये 10 ते 12 स्त्रीबीज तयार व्हावे अशी अपेक्षा असते. मग त्यांची स्त्रीबीजाची वाढ जशी होते ती आपण सोनोग्राफीवरती चेक करतो. मग सोनोग्राफीवरती जेव्हा स्त्रीबीज मॅच्युअर होतात ते स्त्रीबीज आपण त्या स्त्रीच्या ओव्हरीमधनं म्हणजे बीजांडकोशमधून लॅबमध्ये बाहेर काढतो. त्याला आपण ओवम पिकअप असं म्हणतो. ओवम पिकअप केल्यानंतर ते स्त्रीबीज आपण चेक करतो. मग ते चेक केल्यानंतर मग आपण त्याची ग्रेडिंग काय आहे, मॅच्युरिटी आहेत का, मॅच्युअर आहेत का, इमॅच्युअर हे चेक करतो. आणि IVFमध्ये एक स्त्रीबीजाभोवती 50,000 शुक्राणू सोडतो आणि ते स्त्रीबीज लॅबमध्ये आपल्या डोळ्यासमोर फलन करतो. हे कन्व्हेन्शनल IVF. हल्ली आता कन्व्हेन्शनल IVFचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता हल्ली ICSI पद्धतीनेच आपण स्त्रीबीज फलन करतो, जेणे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला स्त्रीबीजाची क्वालिटी समजतं, प्लस एक स्पर्म घेऊन एक स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून ते बीज फलन झालेलं बघतो. त्या गर्भाची वाढ कशी होतीये, काय स्पीडनी होतीये हे आपल्याला चेक करता येतं. हे IUI हे तशी ब्लाइंड प्रोसिजर आहे, पण IVFमध्ये सर्व गोष्टी आपल्याला मायक्रोस्कोप खाली चेक करता येतात, मॉनिटर करता येतात. एम्ब्रिओचं डिव्हिजन कसं आहे, एम्ब्रिओचं ग्रेड कसं आहे, एम्ब्रिओचे फ्रॅगमेंट्स आहेत की नाही, ग्रेडिंग ऑफ एम्ब्रिओ सर्वात महत्त्वाचं आहे IVFमध्ये. आणि देन वी कॅन आपल्याला लाईक वी कॅन से विथ कॉन्फिडन्स पेशंटला की तुमचे एम्ब्रिओ टॉप क्वालिटीचे आहेत किंवा ग्रेड 2चे आहेत किंवा ग्रेड 3चे आहेत. जर टॉप क्वालिटीचे एम्ब्रिओ असतील तर आपण त्यांना ग्रो करून 5व्या दिवसापर्यंत ग्रो करतो आणि 5व्या दिवशी मग परत एम्ब्रिओ रिएसेस करतो. एम्ब्रिओ रिएसेस केल्यानंतर मग त्यातनं बेस्ट
एक किंवा 2 ब्लास्टोसिस स्टेजचे एम्ब्रिओ सिलेक्ट करून ते ट्रान्सफर करतो आणि बाकीचे काय एम्ब्रिओ असतील ते फ्युचरसाठी आपण फ्रीज पण करून ठेवतो. बरं सर, आता एखाद्या IVF ला जर आपण सुरुवात केली तर साधारणतः असं काही ठरलेलं असतं का ती कधी सुरुवात करावी किंवा त्याचे किती दिवस या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार आहेत, असं काही प्लॅनिंगमध्ये असतं का? एखाद्या कपलने जर IVF करायचं जर ठरवलं तर इनिशियल सायकलमध्ये त्या दोघांचे ब्लड टेस्ट होतात, फिमेलचे एक हार्मोन टेस्ट होतात आणि पुरुषांचं मेन सिमेंट टेस्ट होतं. जर हार्मोन्समध्ये काय प्रॉब्लेम आहे तर हार्मोनल प्रॉब्लेम आपण रेक्टिफाय करतो, प्लस पुरुषांच्या वेरियामध्ये काय सेमॅनल इन्फेक्शन असेल तर इन्फेक्शन ट्रीट करतो. मग त्या स्त्रीला मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी बोलवतो, सोनोग्राफी करतो. सोनोग्राफी करून स्त्रीचे काय पॅरामीटर्स असतात, स्त्रीचं वय किती आहे, लग्नाला किती वर्ष झाले, सोनोग्राफीमध्ये अँट्रल फॉलिकल म्हणजे किती आहे ते चेक करतो आणि त्या अनुषंगाने स्त्रीबीज तयार होण्यासाठी एक हायली प्युरिफाईड किंवा रिकॉम्बिनंट इंजेक्शन्स असतात स्त्रीबीज तयार होण्यासाठी, त्याचा डोस आपण ठरवतो. मग सुरुवातीला मग 5 दिवस त्याचा डोस ठरल्यानंतर पहिले 5 दिवस स्त्रीला इंजेक्शन दिले जातात. हे इंजेक्शन्स एकदम साधे इंजेक्शन असतात, जे कोण डायबेटीस पेशंट्स जे इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात तसे सिम्पल इंजेक्शन असतात. सुरुवातीला प्रत्येक स्त्रीला भीती वाटते इंजेक्शन घेण्यासाठी, पण 1-2 दिवस झालं की त्यांना दे फील कॉन्फिडंट दॅट दे कॅन सेल्फ ॲडमिनिस्टर, मांडीवरती किंवा पोटावरती ते सेल्फ ॲडमिनिस्टर करू शकतात. आणि हे इंजेक्शन्स देऊन आपण 5 दिवस मग 6व्या दिवशी सोनोग्राफी करतो. मग सोनोग्राफी करून त्याच्यामध्ये आपल्याला समजते की स्त्रीबीजाची वाढ कशी होती आहे, किती स्त्रीबीज आहेत, राईट साईडला किती आहेत, लेफ्ट साईडला किती आहेत, प्लस गर्भपिशवीतलं अस्तर लायनिंग कसं तयार होतं हे आपण चेक करतो. जर सगळं सॅटिस्फॅक्टरी असेल तर मग परत इंजेक्शन्स आपण कंटिन्यू करतो स्त्रीबीज मॅच्युअर होईपर्यंत. आणि स्त्रीबीज मॅच्युअर झाले की आपण पॅरलली गरज पडली तर E2 नावाची ब्लड टेस्ट असते तेही करतो. म्हणजे आपल्याला समजतं की हे स्त्रीबीज कशा क्वालिटीचे आहेत. ब्लड टेस्टवरती समजतं. जर 12 स्त्रीबीज तयार असतील आणि तुमचं ब्लड रिपोर्ट इस्ट्राडियोल नावाच्या हार्मोनचं जर कोरिलेट होत नसेल ते एक इनडायरेक्ट टेस्ट आहे की स्त्रीबीज कदाचित चांगल्या क्वालिटीचे नसतील. हे अगोदरच आपल्याला एक आयडिया येऊन जाते, मे बी एक क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून हार्मोनल लेवल्स कोरिलेट होत नाही. आणि मग जर स्त्रीबीज मॅच्युअर होतात मग एक ट्रिगरचं इंजेक्शन देऊन 35 तासाने आपण ओव्हम पिकअप करतो. म्हणजे साधारणतः एक 7-8 दिवसांचा पिरियड आपण टोटल इंजेक्शनचा कालावधी एक साधारण 8 ते 10 दिवसाचा आहे. 11व्या दिवशी शेवटचे इंजेक्शन असेल आणि त्याच्यानंतर पिकअप होईल 35 तासानंतर. खूप छान अशी माहिती. वंध्यत्वावर बोलू काही या विषयावरती आपण चर्चा करतोय. खरं तर अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर यशवंत माने आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत. 1300हून अधिक, मी आत्ताच जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 1300हून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे या माध्यमातून. कारण प्रत्येक जोडप्याच्या म्हणजे कुटुंबासाठी घरात मूल येणं किंवा लग्न झाल्यानंतर मूल होणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आणि कारण आपल्याकडची कुटुंब सिस्टम जी आपण म्हणतो ती सगळी त्याच्यावरती आधारित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये अनेक वेळेला अनेक कारणांमुळे समस्या येत असतात, अडचणी येत असतात. मात्र त्याकरता आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं, मार्गदर्शन घेणं आणि त्यावरती आत्ता ह्या ज्या काही आलेल्या अत्याधुनिक अशा पद्धतीच्या उपाययोजना आहेत त्या करून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरला तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आत्ता स्क्रीनवरती त्यांचे नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. कार्यक्रमात वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर आपण चर्चा करतोय आणि अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकचे डॉक्टर यशवंत माने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, पुढे जो महत्त्वाचा प्रश्न असतो की हे सगळं करण्याच्या अगोदर ज्या काही तपासण्या करायला लागतात, आपण टेस्ट करणं आपण ज्याला म्हणतो, तर त्या तपासण्या कोणकोणत्या स्वरूपाच्या आहेत आणि त्या कंपल्सरी आहेत का? फाईन, डेफिनेटली काय टेस्ट एकदम कंपल्सरी आहेत. कोणची IVFची सायकलची ट्रीटमेंट सुरू करण्याच्या अगोदर पुरुषांचे आणि स्त्रीचे रुटीन ब्लड टेस्ट करतो आपण. सिंपल हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप, शुगर, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, HIV ह्या टेस्ट करतो. प्लस स्त्रियांमध्ये थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन ह्या हार्मोनल टेस्ट बेसिक असतात. आणि पुरुषांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीर्याची तपासणी. तर ह्या टेस्ट झाल्याशिवाय आपण सायकलची ट्रीटमेंट सुरू नाही करत. आणि ह्याच्यावरती आपल्याला समजतं की काय हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत का जे आपल्याला
IVF सायकल सुरू करायच्या अगोदर आपण रेक्टिफाय करू शकतो, जेणेकरून उद्या प्रेग्नन्सी राहिल्यानंतर या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळं प्रेग्नन्सीला काय प्रॉब्लेम नको यायला पाहिजे. लाईक मिसकॅरेजेस नको व्हायला, ब्लिडिंग नको व्हायला. काय वेळेस बाळाची वाढ होते आणि अचानकपणे हार्टबीट्स बंद होतात. तर या गोष्टी उद्या प्रेग्नन्सी राहिल्यानंतर होऊ नये म्हणून ह्या बेसिक टेस्ट करणं बंधनकारक आहे. सर, पुरुषांमध्ये जो सिमेनचा दोष असतो, सिमोन रिपोर्ट जर खराब असेल किंवा तसं काहीतरी रिपोर्टमध्ये असेल, तर त्याच्यावरती काही पुन्हा वेगळे उपचार उपलब्ध आहेत का? ती ट्रीटमेंट करता येते का? पुरुषांमध्ये एस्पेशली वीर्यांमध्ये जे दोष आहेत, लाईक शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा चपळाई कमी असणे किंवा शुक्राणूंचा आकार विकार जास्त खराब असणे, ह्याला काही बऱ्याचशा गोष्टींमध्ये काही कारणं सापडतात आपल्याला. जर एखादा पुरुष जर व्यसनी असेल तर आपण त्याला निर्व्यसनी राहायला सांगतो. जर पुरुषांना आपण फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतर व्हॅरिकोसिल नावाचा प्रकार आहे का नाही हे चेक करतो, हायड्रोसिल आहे की नाही चेक करतो. प्लस अगोदर पुरुषांना टेस्टीजवरती मार लागलेला आहे की नाही हे चेक करतो. प्लस काय काय पुरुष लाईक व्होलेटाईल ऑर्गॅनिक फ्युम्सच्या ठिकाणी जास्त काम करतात, एस्पेशली पेंट आपले कलर पेंट्स असतात अशा फॅक्टरीजमध्ये काम करतात. ते VOCs हे शुक्राणू निर्मितीसाठी हानिकारक असतात. अच्छा. प्लस अतिउष्ण वातावरणामध्ये जरी कोणता पुरुष काम करत असेल, जर स्टील इंडस्ट्रीमध्ये असेल, हॉट फर्नसच्या इथे जास्त काम करत असेल, अतिउष्ण टेम्परेचर जे आहे ते शुक्राणू निर्मितीसाठी हानिकारक आहे. तर अशा काही ठराविक केसेसमध्ये आपल्याला कारण समजतं आणि ते आपण रेक्टिफाय करायला सुचवतो. पण अनफॉर्च्युनेटली मेजॉरिटी ऑफ द केसेस लाईक शुक्राणूंची संख्या, चपळाई किंवा मॉर्फोलॉजी जर काय ॲबनॉर्मॅलिटी असेल तर बऱ्याचशा वेळेस आपलं कारण समजत नाही. अच्छा. आणि मग ह्याला ट्रीटमेंट हे एम्पेरिकलच ट्रीटमेंट असते. हे मेडिसिन्स आपण घेऊन अँटीऑक्सिडंट्स असतील किंवा विटॅमिन ई असतील तर हे देऊन आपण ते सिमेनल पॅरामीटर्स इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. बरं सर, एखाद्या स्त्रीला जर डायबिटीस आहे म्हणा किंवा ब्लड प्रेशरसारखा आजार आहे किंवा तिचं अगोदर एखादं काही ऑपरेशन झालेलं असेल, तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये आपण जे आपलं नाशिकचं जे अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर आहे त्याच्यामध्ये अशा स्त्रियांवरती उपचार होऊ शकतात का? किंवा त्यांना जर वंध्यत्व आलेलं असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊ शकते का? आता अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकमध्ये ही आमची एक्सपर्टाईज आहे की आम्ही चॅलेंजिंग केसेस घेतो. स्त्रियांना डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा प्रिव्हियस पोटाची काय सर्जरी झाली असेल, एस्पेशली डॉक्टर पल्लवी माने ह्या एक्सपर्ट आहेत अशा केसेस, हाय रिस्क केसेस मॅनेज करण्यासाठी. आणि ह्या डायबिटीस, हायपरटेन्शन, प्रिव्हियस ॲबडॉमिनल सर्जरी हे आमच्यासाठी रुटीन आहे. जर इनफॅक्ट कोणत्याही स्त्रीला जर ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदरच फ्रँक डायबिटीस असेल तर तिला टॅबलेट्सवरती ट्रीटमेंट चालू असते. इथं प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मग डॉक्टर पल्लवी माने आणि त्यांची टीम हे पूर्ण त्या पेशंटची 9 महिने केअर घेतात. त्याला प्रेग्नंट झाल्यानंतर त्याला इन्सुलिनवरती शिफ्ट करतात. आणि अशा आमच्याकडे कमीत कमी 100 उदाहरणं असतील की एका पेशंटला 24 तासामध्ये 100 युनिटच्या वर इन्सुलिन चालू आहे. बापरे. सकाळी 20, दुपारी 20, रात्री 20, परत रात्री 12 वाजता 40, असे जवळजवळ 100 युनिट इन्सुलिन देऊन आम्ही 9 महिने एक पेशंट मॉनिटर करतो. आणि वी आर व्हेरी प्राऊड टू टेल की आमच्याकडे ह्या रुटीनली केसेस मॅनेज करतात आणि जवळजवळ प्रत्येक स्त्री घरी बाळ घेऊन गेलेला आहे. काय बहुतांश काही जुळे पण आहेत त्याच्यामध्ये. सर, एखाद्या स्त्रीची मासिक पाळी बंद झाली, मेनोपॉज जर आलेला असेल एखाद्या स्त्रीला आणि तिला मूल हवं आहे, तर तिच्यावरती ही IVF जी ट्रीटमेंट आहे ही आपण करू शकतो का किंवा ती करता येते का? निश्चितपणे. मासिक पाळी बंद झाली, लाईक मासिक पाळी लाईक भारताच्या स्त्रियांच्या वयानुसार एक साधारण 48 ते 52व्या वर्षी मासिक पाळी बंद होते. तर किंवा काय स्त्रियांना वयाच्या 35च्या आत पण मासिक पाळी बंद होते. त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो. जर बऱ्याच लोकांचा एस्पेशली ग्रामीण महाराष्ट्रामध्ये हा गैरसमज आहे की मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रीला मूलबाळ होऊ शकत नाही. पण हे अनफॉर्च्युनेटली हा चुकीचा समज आहे. लाईक मासिक पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा त्या स्त्रीला बाळ होऊ शकतं. ती 9 महिने गरोदर राहू शकते, व्यवस्थित डिलिव्हरी करू शकते आणि मूल झाल्यानंतर बाळाचं व्यवस्थित संगोपन करू शकते.
सर, आपल्या अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये अनेक पद्धतीचे पेशंट येतात. एखादी अशी केस तुम्हाला आठवते का की त्यांचे 3-4 IVF फेल गेले आणि ते इथे आले आणि त्यांना त्याचा रिझल्ट आला इथे IVF केल्यानंतर, अशी एखादी केस सांगता येईल का? आता गेल्या दशकभरात काम केल्याच्या अनुभवावरून आणि आमचा कन्सिस्टंटली मागच्या 10 वर्षामध्ये अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचा सक्सेस रेट 65 to 70% प्लसच आहे. आणि तो मी बाय गॉड्स ग्रेसच मी म्हणेन, फॉर्च्युनेटली आम्ही तो कन्सिस्टंट ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी पण आहोत. तर नाशिक आणि पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पण की आता आमचं एक रेफरल सेंटरच झालेलं आहे की 2 सायकल 3 सायकल बाहेर फेल झालेले आहेत आणि अथर्व नाशिकला येतात आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये कन्सीव्ह होतात. ते पेशंट्स पण ते एवढे सरप्राईज असतात की तिथं पण लाईक डॉक्टरांनी सेम ट्रीटमेंट केली आहे, इथं पण IVFचीच ट्रीटमेंट केली. मग त्यांना तेच सांगतो, सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. आणि पेशंटचं एकदा डायग्नोसिस व्यवस्थित झालं, मी सुरुवातीला कार्यक्रमाच्या जसं बोललो, डायग्नोस्टिक टूल्स, टेक्नॉलॉजिकल एक्सलन्स हवं आहे आपल्याला. चांगले इन्स्ट्रुमेंट्स हवेत जे आपण डायग्नोस करू शकतो. चांगली ब्लड लॅब हवी आहे, चांगली अँड्रोलॉजी लॅब हवी आहे, बेस्ट क्वालिटी स्टेट ऑफ द आर्ट IVF लॅब हवी आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर असतील तर यू कॅन डेफिनेटली गिव्ह गुड रिझल्ट्स. नक्की. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अगदी शेवटची काही सेकंद माझ्याकडे आहेत. पण एक प्रश्न राहतो की बाहेर गावून जर एखाद्याला यायचं असेल, नाशिक आहे त्यामुळे नाशिकमध्ये यायचं आहे, तर त्याला साधारणतः किती वेळ यावं लागेल आणि किती वेळात त्याला ही सगळी ट्रीटमेंट कंप्लीट करून मिळेल? बाहेरगावच्या पेशंटना मी एवढंच म्हणेन की बाहेरगावावरून पेशंट्स ट्रीटमेंटला आल्यानंतर त्यांचा कधी ओव्हरनाईट मुक्काम नाही होत नाशिकमध्ये आल्यानंतर. फक्त डे केअर प्रोसिजर, मी सकाळी आल्यानंतर दुपारी किंवा काय काय वेळेस 3-4 वाजेपर्यंत पेशंट परत आपल्या घरी जाऊ शकतो. तर पूर्ण ट्रीटमेंटच्या कालावधीमध्ये पेशंटला एक 5 ते 7 वेळेस फक्त अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरला यायचं आहे. आणि त्या 7 व्हिजिट्समध्ये त्याची पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट होऊन जाते, प्लस ओव्हम पिकअप किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रक्रिया कंप्लीट होऊन जाते. आणि बाकीची मेडिसिन जे आहेत ते पेशंट स्वतः घरी घेऊ शकतात. तर फक्त मॅक्झिमम 7 वेळेस तुम्हाला पेशंट्सला ट्रीटमेंट घेण्यासाठी नाशिकला यायची गरज पडते. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन आणि आयुष्यामध्ये आनंद फुलवण्याचा एक राजमार्ग अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिक असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामधला हा जो काही हरवलेला आनंद आहे, हा हरवलेला आनंद जर घ्यायचा असेल आणि ते मातृत्व सुख, ते पितृत्व सुख ज्याची अपेक्षा आहे, तर एकदा आपल्याला त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घ्यायला, कमीत कमी माहिती घ्यायला तरी निश्चितच काही हरकत नाही. आणि त्याकरता डॉक्टर यशवंत माने आणि त्यांची सगळी टीम ही सतत कार्यरत आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.